नाही, आता आपण बघितलं, मी मगाशी तुला सांगितलं असं ढोबळ मानाने 4 मार्ग आहेत त्या सच्चिदानंदाच्या पर्यंत पोहोचण्याचे. त्यातला आपण कर्मयोग बघितला, ध्यानयोग बघितला, ज्ञानयोग बघितला. तसाच अजून एक मार्ग आहे, तो भक्तियोग आहे. बर भक्तियोगाची साधना जी आहे ती अतिशय साधी आहे, परंतु अतिशय क्लिष्ट आहे. म्हटलं तर साधं आहे, म्हटलं तर क्लिष्ट आहे. कारण भक्तियोगाचा पायाच मुळी त्या भगवंताशी शरणागत होण्यात आहे. त्यामुळे संपूर्ण शरणागती भगवंताच्या पायावर हा भक्तीचा पाया आहे, भक्तियोगाचा पाया आहे. वाटताना वाटणार आहे हा भक्ती करायची आहे का, पण ती शक्य नाही एवढी. आपला अहंकार सांभाळून अहंकार त्याला अर्पण करणं. काय असतं, आम्ही सगळं देतो, अहंकार देत नाही आमचा. बरोबर. समर्थांनी खूप छान सांगितलंय, देवाच्या सख्खत्वासाठी तुटाव्या प्रियजनांच्या गाठी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. आम्ही सर्व देतो पण स्व देत नाही. बरोबर. मी पूजा करतोय, कळलं की नाही, मी देवाळात जातोय, मी देवाला बरं मागतो सुद्धा. आम्ही देवासमोर जातो ते देवाची मूर्ती आणि त्याच्यात नाही आनंद लुटत, आम्ही काही ना काही मागत असतो. जातो ते साधं जातच नाही आम्ही. असं कधी कोणी किती जण जातात असे की हा देवा बरं वाटलं इथे येऊन, तुझं नुसतं रूप बघितलं ना तरी देखील छान वाटतं. असं नाही जात आम्ही देवासमोर नमस्कार करतो की तू जेवढं दिलंस आम्हाला त्याच्यात नक्की समाधानी पण तसं असं म्हणतो आपण तोंडाने, पण मनात काय असतं, देवा ते जरा बघ बरं का थोडं, कळलं की नाही. आपण एवढ्या शुद्ध अंतःकरणाने कधी देवापुढे नतमस्तकच होत नाही. बरोबर. की तू जे दिलंयस ना मी खुश आहे, पण तू माझ्याजवळ राहा, बस तू असला पाहिजेस. म्हणून तर अर्जुनाने सांगितलं की कृष्णा ते तुझं सैन्य बिन्य गेलं खड्ड्यात, तू माझ्याजवळ राहा, बाकी अख्खं सैन्य त्या दुर्योधनाला दिलंस तरी मला काही हरकत नाही. हे प्रेम आहे, राधेचं प्रेम आहे. प्रेम पाहिजे, तो ओलावा पाहिजे प्रेमाचा, की नाही माझा आहे तो भगवंत. ही जी एक सुंदर अशी नातं आहे ना देवाचं आणि माझं, हे जेव्हा तयार होतं त्यावेळेला तुमचा अहंकार आपोआप गळून पडतो. अहंकार गळतो म्हणजे काय करता की तुम्ही तुमचे राहतच नाहीये, तुम्ही सर्वस्व देवासाठी करताय. कबीराने फार सुंदर सांगितलेलं आहे. कबीर म्हणतात की प्रेम गली बहु साकरी उसमे दोन समय. म्हणजे ही प्रेमाची, ही भक्तीची जी गल्ली आहे ना ही इतकी अरुंद आहे, साकरी आहे, की त्याच्यात एक तर तू राहशील नाही तर मी राहील, एक तर अहंकार राहील नाही तर भगवंत राहील. कारण अहंकाराशिवाय भगवंत तिथे येऊ शकणार नाही. अहंकार आहे तर भगवंत येणार नाही, अहंकार गेला की भगवंत आपणच येणार आहे. पण ही जी शरणागती आहे ना, शरणागती म्हणजे काय आहे नक्की, की माझं कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे दोन्हीही त्या भगवंताच्या चरणी अर्पण करायचंय तुम्हाला आणि त्याच्यात एकरूप व्हायचंय. याला शरण येणं म्हणतात. शरण येणं म्हणजे साधं नाहीये. माझं कर्तृत्व मी माझ्याजवळ ठेवतो आणि काही वाईट भोग असतील ना तर ते मात्र ते दुसऱ्यांवर टाकतो, अरे याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं म्हणून. हा महत्वाचा मुद्दा इथे आहे. तर हे खूप कठीण आहे. दिसायला भक्ती सोपी वाटते, पण ह्या सगळ्या आम्ही ज्या करतो ह्या गवणी भक्ती आहेत. गवणी म्हणजे काहीतरी मागण्यासाठी आम्ही करतो. आम्हाला भगवंताची केव्हा आठवण येते, जेव्हा आम्ही संकटात पडतो. थोडक्यात गिव्ह अँड टेक रिलेशन आपण नाही, गिव्ह अँड टेक सुद्धा नाही. तुला सायली सांगतो, लोक तर अशी विद्वान दिसलीत मला की तुम्ही देवळात जाता आणि ₹100 ठेवता आणि त्या भगवंताला सांगता देवा जरा मला 2 लाखाची लॉटरी लागू दे. अरे काय देव काय येडाबिडा आहे की काय, ₹100 टाकून 2 लाखाची लॉटरी मागू दे, तो एवढा मूर्ख आहे का? आणि मग तो जर काय एवढा मूर्ख असेल तर कशाला जात आहे त्याच्या समोर? पण लोक करतात असं. त्यामुळे ही भक्ती नाहीये. 21 नारळ ठेवेन मला 2 लाखाची. अरे 21 नारळाची किंमत किती? आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे ना की आज कितीही काही म्हटलं तरी देखील आम्ही काहीतरी मागण्यासाठीच देवळात जात असतो. आम्ही कधीही मला काही नको, मला फक्त तुझं दर्शन हवंय याच्यासाठी नाही जात. आणि खऱ्या भक्तीचा पाया हा तो अहंकार बाजूला ठेवूनच असतो, इथपर्यंत होत नाही. असे वेगवेगळे प्रकार आहेत. ह्या प्रत्येक सायली तुला खरं सांगू का, या प्रत्येक मार्गावर मी 2-2 दिवस बोलू शकतो. पण ढोबळ मानाने तुम्हाला मी सांगितलं की भक्तियोग काय आहे, कर्मयोग काय आहे, ध्यान राजयोग काय आहे आणि ज्ञानयोग काय आहे. परंतु आता मग कुठला मार्ग कोणी निवडायचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो कळलं की नाही, की कोणी जायचं. सगळेच जण आपलं फाफू करत बसले, प्राणायाम आसन वगैरे, तर ते बरोबर आहे का? तर आपण असा विचार करायचा की माझ्या मनाचा नैसर्गिक कल कुठे आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा असतो प्रत्येक माणसाचं.
कोणाचं मन हे भावनाशील असतं, त्यांनी भक्ती योगाकडे जावं. कोणाचं मन क्रियाशील असतं, त्यांनी कर्मयोगाकडे जावं. कोणाचं मन चिंतनशील असतं, त्यांनी ज्ञानयोगाकडे जावं. कोणाचं मन संयमशील असतं, त्यांनी ध्यानयोगाकडे, राजयोगाकडे जावं. आपल्या मनाचा नैसर्गिक कल ओळखून जेव्हा तो माणूस त्या मार्गावर जातो, कारण शेवटच आहे, तुम्ही कुठलाही मार्ग निवडा, जाण्याचं स्थान एकच आहे, तिथे बरोबर. मिळणारा अनुभव एकच आहे. बरोबर. असं नाहीये की ज्ञानयोगाला काहीतरी वेगळा सच्चिदानंदाचा आनंद आलाय आणि भक्ती योगाला वेगळा सच्चिदानंदाचा आनंद, असं नाहीये. सच्चिदानंद एकच आहे. मी म्हटलं तसं या चराचरात एकच तत्व आहे, एकच. ठासून भरलेलं. त्यामुळे त्याचा अनुभव कुठच्याही मार्गाने जा, तो येणारच आहे. तुम्ही कुठच्या मार्गाने जाताय, तुमचा नैसर्गिक कल काय आहे याच्यावर ठरतं. तुम्ही उद्या समजा भावना प्रधान असाल आणि तुम्ही ज्ञानयोगाच्या मार्गाला गेलात तर तुम्हाला त्रास पडेल. म्हणून आमचा नैसर्गिक कल काय आहे त्याप्रमाणे जर का मार्ग निवडला तर तो खूप सोयीस्कर होतो. कारण शेवट असं मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं तसं की प्रत्येक माणूस हा आनंदासाठी धडपडतोय. कोणीही माणूस दुःखासाठी धडपडत नाही. कितीही आनंदी असला, म्हणजे आपल्या दृष्टीने आपण त्याला आनंदी म्हणतो, पण तो माणूस हा कायम आनंदासाठी झटतो. जो अतिशय आनंदात आहे तो चिरंतन आनंदाचं कसं मिळेल याच्यासाठी बघतो, आणि जो सर्वात ग्रॉस लेवलला आनंद उपभोगतोय तो देखील आनंद आतमध्ये जी आहे ना त्याची, ती चिरंतन आनंदाचीच उर्मी आहे, त्याच्यासाठीच तो झटतोय. आणि तो आनंद फक्त आणि फक्त योगामध्येच मिळतो. आणि योग म्हणजे हे कुठचेही योग, मग तो भक्तिपंथ असू दे, कर्मपंथ असू दे, ज्ञानपंथ असू दे किंवा ध्यानपंथ असू दे, परंतु मिळणारा आनंद एकच आहे. कारण तीच आमचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की नक्की जीवनाचं उद्दिष्ट काय आहे. प्रत्येक माणसाचं जीवनाचं उद्दिष्ट एकच आहे, आणि ते एक याचा अर्थ की मला पूर्ण निरंतर शाश्वत असा आनंदात मी राहावं. आता का बरं मी शाश्वत आनंदात राहावं, का बरं लोक नाही आनंदात सुख दुःख मागत, त्याचं कारण असं आहे, इट इज द इसेन्स ऑफ माय एक्झिस्टन्स. माझा इसेन्सच आहे तो. माझा बेसिक इसेन्स काय आहे, तर त्या परमात्म्याचं रूप आतमध्ये आहे. आणि तो परमात्मा कसा आहे, तर तो सच्चिदानंद स्वरूप आहे. त्यामुळे नॅचरली मी तिथेच जाणार ना. अहो, नदी वाहत वाहत त्या सागराला जाऊन मिळते, कारण सागरापासूनच ती तयार होते. तिथे सागरातून वाफ निर्माण होते, त्याचे ढग होतात, त्याचं तिथे पाणी पडतं, नदी तयार होते, ती सागराकडेच धावते. तसंच प्रत्येक माणूस हा माझा काय स्रोत आहे तिथेच धावणार. माझा स्रोत सगळ्यांचा एकच आहे. ऍटलिस्ट ह्या एका मुद्द्यावर तरी सगळ्यांना हे मान्य असायला पाहिजे की आम्ही सगळे एक आहोत. कारण प्रत्येक जण त्या शाश्वत आनंदाच्या मागे आहे. त्या दृष्टीने तरी आपण असं समजूया की ते परमतत्व जे आहे ते सगळ्यांच्यात एक आहे. आपण सगळे एक आहोत, कारण आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट एक आहे. याच्यात तर तुम्हाला नक्कीच एकत्वाची भावना जगते ना. आम्हाला म्हणतो, फार सुंदर सांगितलंय माऊलींनी, फार छान सांगितलंय. माऊली म्हणतात की पै आपलेनी भेदे विण माझे जाणीजे एकपण, तयाचे नाव शरण मज येणे का. की माझं हे वेगवेगळे पण तुम्ही जे बघताय ना हे काढून टाका आणि एकरूपता बघा. आणि त्यासाठी फार सुंदर दृष्टांत देतात. ते लगेचच पुढच्या याच्यात सांगतात, जैसे घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक करी. अहो, आम्ही त्या घटामधलं जे आकाश आहे ना त्याला घटाकाश म्हणतो. खरं घटाकाश आणि आकाश असं वेगळं नाहीये. तो घट फोडला की ते आकाशातच असतं गेलेलं. आम्ही त्याला उगीच नाव देतो. तसंच ते जे चैतन्य आहे ना, ते चैतन्य अख्ख्या विश्वात ठासून भरलंय. माझ्या सगळ्या अस्तित्वामध्ये ते चैतन्य आहे. कळलं की नाही. माझी बुद्धी, माझं मन, माझं शरीर सगळ्यामध्ये ते चैतन्य ठासून भरलेलं आहे. परंतु त्या चैतन्याला आम्ही त्या अहंकाराच्या कोंदणात बसवतो आणि मग आम्ही त्या परमात्म्यापासून वेगळे असल्याची भावना निर्माण करतो. आणि ती भावना निर्माण झाली की आम्ही दुःखाच्या खाईत लोटले जातो. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे सांगायचा आहे की आनंद कशात आहे, तर आनंद योगात आहे. योग म्हणजे काय, तर हे जे चैतन्य आज जे मी अहंकाराच्या कोंदणात बसवलंय ते अहंकारातून मोकळं करा आणि ते चैतन्याला त्या विश्व चैतन्याशी मिळू द्या. ते मिळाल्यानंतर जो आनंद आहे तो शाश्वत आनंद आहे की जे माझ्या आयुष्यात परम कर्तव्य किंबना परम पुरुषार्थ आहे. आमच्या इथे धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थ सांगितले. त्यातला मोक्ष सर्वात शेवटचा आहे. त्याचं कारण असं आहे की मोक्ष मिळवण्यासाठी तुम्हाला धर्माच्या आचरणाने अर्थ आणि काम करायचं आहे.
तेव्हा कुठे तुम्ही मोक्षापर्यंत जाल. तुम्ही या विषयावर आपण लागेल तर नंतर केव्हाही बोलू, परंतु एवढा आजच्याच पुरतं मी तुला एवढंच सांगतो की एक तरी नक्की गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक माणूस, तो गरीब असो, श्रीमंत असो, अमेरिकेतला असो, युरोपियन असो, भारतातला असो, प्रत्येक माणूस हा त्या शाश्वत आनंदासाठी धडपडतोय. म्हणजे कुठेतरी आमची नाळ एकमेकांशी जोडली आहे. कारण सगळ्यांचं जे उद्दिष्ट आहे ते एकच आहे आणि ते जर एकच असेल तर कुठेतरी आम्ही जोडलेले आहोत. हे लॉजिकली तरी तुम्हाला समजायला पाहिजे. हे लॉजिकली एकदा समजलं की आपोआपच हे जे हेवेदावे भेदभाव आहेत ना, हे सगळे नाहीसे होणार आहेत. त्यामुळे एवढं तरी आज आपण लक्षात ठेवूया की कुठेतरी मी प्रत्येकाशी जोडला गेलोय आणि तो जो जोडला गेलोय तो आनंदाच्या निर्मितीसाठी जोडला गेलोय आणि तो आनंद हा त्या सच्चिदानंदाचा आहे. त्यामुळे नॅचरली मी प्रत्येकाशी जोडला गेलोय आणि प्रत्येक जण माझं कोणीतरी लागतंय किंवा प्रत्येकात ते चैतन्य शिरलेलं आहे आणि त्याच्यात खेळत आहे. त्यामुळे आम्ही कुठेतरी बांधलेले आहोत. ही एक भावना जरी आज आपण सुरुवातीला जपली ना, तरी आमच्यातले हेवेदावे, भेदभाव, द्वेष, राग, असूया हे कमी व्हायला खूप मदत होईल. माझ्या मताने नाही सर, इथेच थांबूया आपण का? जसं तुम्ही म्हणालात मीही अगदी सहमत आहे. तुम्ही जे आता सांगितलं, आपले प्रेक्षकही सहमत आहेत तुम्ही जे सांगितलं. मला नक्कीच असं माहिती आहे की आज आपल्या ह्या संवादामधनं लोकांना भरपूर काही शिकायला मिळालं. प्रत्येक जण जसं तुम्ही म्हणालात की आनंदासाठीच झटतोय, पण हा आनंद हा आपल्या आतमध्ये असतो. बाहेरच्या जगात न शोधता आपण आपल्यात किती राहतो आणि आपला आनंद आपण कसा उपभोगून घेतो ह्याबद्दल आपण नक्कीच लोकांना सांगितलेलं आहे आणि त्यांना कळलं देखील आहे. तर वेळेची कमतरता, जसं आपण नेहमीच आपला आहे, खरं हा न संपणारा मुद्दा आहे. बरंच काही याच्याबद्दल बोलण्याचं आहे. आपली वेळ इथे आता संपती आहे. आपण सरांशी पुन्हा एकदा संवाद साधूयात. अनेक विषय आहेत, लोकांचे अनेक प्रश्न देखील असतील, त्यासाठी आपण पुन्हा एकदा सरांची भेट घेऊया. पण आता आपण इथेच वेळेचं भान ठेवून थांबूयात. आणि सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांना धन्यवाद. प्रेक्षकांनाही नमस्कार की तुम्ही शांतपणे ऐकलत आणि ही संधी दिली.